काय सांगा? मला वाटतं संजय राऊतांनी मागच्या 2.5 ते 3 वर्षामध्ये जेवढी त्यांनी अग्रलेख लिहिलेले आहेत किंवा सामनामधनं मागच्या 5 वर्षामध्ये जेवढे अग्रलेख आलेले आहेत, विशेषतः काँग्रेससोबत हात मिळवणी केल्याच्या नंतर वंदनीय हिंदुत्व सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेला हयात होते त्यावेळेचे अग्रलेख आणि आजचे अग्रलेख ह्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. सामना जे विचार शिवसैनिकांमध्ये पेरण्याकरता वंदनीय बाळासाहेबांनी चालू केला होता, ज्या अग्रलेखांच्या मार्फत शिवसैनिकांना आणि महाराष्ट्रामधल्या तमाम नागरिकांना मार्गदर्शन मिळत होतं, एक हिंदुत्वाचा विचार मिळत होता, तिकडे काँग्रेसची भाषा सुरू झाल्याच्या नंतर अशा अग्रलेखांना आम्ही अजिबात महत्त्व देत नाही. आणि मला वाटतं आता शिवसैनिकांनी, बहुतांश शिवसैनिकांनी आता अग्रलेख सामना पेपर हा वाचायचा देखील आता बंद केलेला आहे. आणि म्हणून अशा अग्रलेखांना आम्ही काही जास्त महत्त्व देत नाही. महायुती आमची अतिशय मजबूत आहे. सन्माननीय शिंदे साहेब स्वतः दिल्लीला देखील महायुतीच्या प्रचाराकरता देखील गेलेले आहेत. श्रीकांतजी असतील ते देखील स्वतः दिल्लीला गेलेले आहेत. आणि म्हणून ज्या उद्धवजींना महाराष्ट्राच्या जनतेने समाधी घ्यायला लावली, अशा उद्धवजींच्या नेत्यांनी सन्माननीय शिंदे साहेबांवरती बोलू नये. 80 जागा लढून देखील आम्ही 60 आमदार शिवसेनेत निवडून आलेत. आणि म्हणून मला वाटतं अशा अग्रलेखांना आम्ही महत्त्व देत नाही. आता पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप काही 2 जिल्ह्यांचा काही सुटलेला नाही, काय साधारणतः शक्यता आहे लवकरात लवकर? नाही, मला वाटतं हा प्रश्न लवकरच सुटेल. माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा तिघांचीही या बाबतीमध्ये मला वाटतं चर्चा देखील झालेली आहे. आणि रायगडचा आणि नाशिकचा हे दोन्ही तिढे येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला सुटताना पाहतो. मुंबईचं पालकमंत्रीपद तुम्हाला मिळेल अशी देखील चर्चा मध्यंतरी होती. नाही, मला कुठलेही पालकमंत्री मिळावं मी यासाठी कधीच मागणी देखील केली नव्हती. मला मंत्रिपद मिळावं ह्यासाठी देखील मी कधीच मागणी केली नव्हती. मी याही अगोदर सांगितलेलं आहे, पक्ष नेतृत्वाला जर का योग्य वाटेल तर पक्ष नेतृत्व मला जी काही जबाबदारी देतील ती जबाबदारी मी पार पाडेन. त्यामुळे कुठली पद मागणं हे मला माझ्या तत्वामध्ये मला बसत नाही. तुम्ही आता म्हणजे असं म्हटलं की महायुती मजबूत आहे, शिवसेनेमध्ये सर्व व्यवस्थित सर्व सुरू आहे, पण शिरसाट आहेत त्यांनी असं म्हटलं, तुम्हालाही माहिती आहे संजय शिरसाटांनी म्हटलं की आता जोडायची वेळ आली आणि वेळ पडल्यास एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही शिवसेना एकत्र करण्यासाठी किंवा त्याला जोडण्यासाठी आम्ही पुढाकार देखील घ्यायला मला आवडेल. नाही, मला वाटतं संजय शिरसाटजींचं यांचं या बाबतीमधलं हे त्यांचं वैयक्तिक मत असेल. कारण आमच्या पक्षाची भूमिका हे आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब ठरवत असतात. आणि सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्या उठावाच्या वेळेला आम्ही सगळे अधिकार, पक्षाचे निर्णयाचे सगळे अधिकार आम्ही फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांनाच दिलेले आहेत, ते दुसऱ्या कोणालाही नाहीत. आणि म्हणून संजय शिरसाट साहेब आज काय म्हणतात ह्याला आम्ही महायुतीमध्ये तसं आज महत्त्व नाही, कारण त्यांचं ते वैयक्तिक मत आहे. एकंदरीत आज महायुती ज्या मजबूतीने महाराष्ट्रामध्ये आज पाय रोवते, महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने ही महायुती टिकणं, ही वाढवणं, मजबूत करणं आम्हा सर्व नेत्यांची जबाबदारी आहे. गुलाबराव पाटलांनी असं वक्तव्य केलं की जो धर्माबरोबर राहील तोच जिवंत राहील, जो धर्माच्या विरोधात राहील असं काही खरं नाही, अशा प्रकारचं वक्तव्य. नाही, मी ते वक्तव्य पाहिलं नाहीये. मी पाहिल्यानंतर त्याच्यावरती बोलू शकतो. महाराष्ट्रातील एक झालंय की संजय राऊतचं स्टेटमेंट आहे की एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे त्याच्या एका गटावरती हे देवेंद्र फडणवीस यांचं नियंत्रण आहे आणि साधारणपणे त्याचमुळं काही जे आमदार आहेत ते मागं फिरायचं का यावरती सध्या विचारविनिमय करतायत. मला वाटते हास्यास्पद आहे. ज्या जे उबाटाच्या आमदारांना खरं तर आता आम्हाला निधी कुठून मिळणार आहे किंवा आता पुढच्या वेळेला आम्ही निवडून कसे येणार किंवा त्यांच्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये असल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायतच्या निवडणूक आता लागणार आहेत, मग त्या आम्ही कसे जिंकणार, त्यांचे आमदार या चिंतेमध्ये आहेत. आमचे आमदार, आम्ही सत्तेमध्ये आहोत. आज सन्माननीय शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत, महत्वाची खाती आज शिवसेनेकडे आहेत. आम्ही फक्त विकासाबद्दल विचार करतोय. आमच्या आमदारांच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देखील ज्या वेळेला महाराष्ट्र दौऱ्यावरती आले होते, माननीय पंतप्रधान महोदयांनी जे महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यामुळे देखील त्यांनी अनेक चांगल्या सूचना हे आमदारांसाठीच्या दिल्या होत्या आणि त्याच्यामध्ये महायुती मजबूत राहिली पाहिजे. आपले एनडीएचं सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामधलं आपलं महायुतीचं सरकार ह्याची वाटचाल मजबूतीने झाली पाहिजे. ह्यासाठी सर्व आमदारांची एकजूट महत्वाची आहे आणि ती एकजूट आम्हाला महाराष्ट्राला पाहायला मिळते. त्यामुळे आमच्या आमदारांच्या बद्दल आम्हाला शंका नाही. किंबहुना जे उबाटाचे आमदार आहेत, मागे देखील आम्ही म्हटलं होतं की ह्यापैकी अनेक आमदार हे आज आमच्या संपर्कामध्ये देखील आहेत. पुढच्या काही महिन्यातच आपल्या काही घडामोडी देखील होताना आपल्याला पाहायला मिळतील. दादा 54 दिवस झाले संतोष देशमुख हत्या प्रकरणातला कृष्णा आंधळे जो आहे तो अद्यापही फरार आहे. 54 दिवसानंतर देखील पोलिसांना त्याचा शोध घेता येत नाही, गंभीर बाब आहे. नाही, नक्कीच आरोपी न सापडणं ह्यामध्ये काही त्याच्यामध्ये ज्या काही यंत्रणा किंवा त्या इन्व्हेस्टिगेशनच्या दृष्टीने किंवा जे काही गुप्तहेर आमचे जे आहेत पोलीस डिपार्टमेंटचे आहेत त्यांच्याकडनं त्याचा तपास घेणं हे चालू आहे. परंतु न सापडणं नक्कीच ही चिंतेची बाब आहे. परंतु मला वाटतं आज ना उद्या ती व्यक्ती सापडेल आणि योग्य तो न्याय संतोष देशमुखांना मिळेल. संतोष देशमुखांचं कुटुंब सुद्धा आज भगवान जात आहे म्हणताना त्या ठिकाणी जे पुरावे आहेत आरोपींच्या विरोधात ते देऊन आपल्यासाठी न्याय मागण्याचा प्रयत्न ते करणार आहे. नाही, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. साहेब, अन्न औषध प्रशासनाकडे अनेक जागा रिक्त आहेत, अन्न औषध प्रशासनाकडे गाडी नाही आणि ज्या त्रुटी आहेत त्या कशा भरून काढणार. काही दिवसांपूर्वीच ज्या वेळेला आम्ही आमच्या विभागाचा आढावा घेतला, आमचे मंत्री महोदय झिरवळ साहेबांनी देखील या बाबतीमध्ये आम्ही जेव्हा एकत्र आढावा घेतल्याच्या नंतर सन्माननीय वित्तमंत्री अजितदादांकडे आमची बैठक देखील झाली आणि या बैठकीमध्ये खास करून अगदी 3 महिन्याच्या बाळापासून ते 80 वर्षाच्या वयोवृद्धापर्यंत हे खातं संबंधित आहे. आपल्या रोजच्या जीवनमानामध्ये आपण जे आपण जेवतोय, आपण जे खातोय किंवा औषधं आपण जी घेतोय ह्याच्यावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने भरती करणं ही पहिली प्रायोरिटी असली पाहिजे. आणि प्रशासनाला जे काही अधिकारी आमचे आहेत त्यांना ताकद देणं, कारण इन्फ्रास्ट्रक्चर दिल्याशिवाय आम्ही त्याच्यामध्ये परफॉर्मन्स देऊ शकणार नाही. आणि ही वाचनं आम्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांकडे केल्याच्यानंतर त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. किंबहुना MPSCच्या मार्फत फूड इन्स्पेक्टर्स ह्यांची भरती देखील झालेली आहे. ट्रेनिंग पिरियड आता काही दिवसांनी चालू देखील होईल. पुढच्या 2 ते 2.5 महिन्याच्या आतमध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास 190च्या दरम्याने नवीन फूड इन्स्पेक्टर हे जॉईन होत आहेत आणि त्याच धर्तीवरती ड्रग इन्स्पेक्टर्स देखील त्याची देखील भरती लवकरात लवकर व्हावी ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि ती देखील पदही भरली जातील. महाराष्ट्र संजय राऊत असं म्हणतात की शिंदे खासगी सांगतात की विधानसभा निवडणुकीनंतर मीच मुख्यमंत्री झाले असं वचन त्यांना देण्यात आलं होतं म्हणून मी फुटलो, मात्र निवडणुकीनंतर त्यांना खड्यासारखं बाजूला करण्यात आलं असं संजय राऊतांचं. बघा, शिंदे साहेबांनी हा उठाव करत असताना कधीच मुख्यमंत्री पदाचा विचार केला नाही. मुख्यमंत्री पदासाठी हापापलेले शिंदे साहेब नाहीत. या उलट बाळासाहेबांचे विचार सोडून, शिवसेनेचे मूळ विचार सोडून काँग्रेस पक्षासोबत हात मिळवणी उद्धवजींनी फक्त मुख्यमंत्री होण्यासाठीच केली होती. त्यांना पक्षाची काही देणं घेणं नव्हतं, त्यांना विचारांची काही देणं घेणं नव्हतं. त्यांना शिवसैनिकांच्या मनामध्ये काय हे विचारणं देखील त्यांच्या मनामध्ये कधी आलं नाही. आणि म्हणून अशा संजय राऊतांनी उद्धवजींबद्दल त्यांनी बोलावं की त्यांनी मुख्यमंत्री पद त्यावेळेला का स्वीकारलं होतं, त्यांनी महाविकास आघाडी का निर्माण केली होती उद्धवजीने, हा पुढाकार उद्धवजीने का घेतला होता, असा प्रश्न मला वाटतं संजय राऊत साहेबांनी जर का कधी उद्धवजींना विचारला तर नक्कीच त्यांना त्यांच्या मनासारखं उत्तर मिळेल. तर याच अनुषंगाने भाजप शब्द पाळत नाही, त्यामुळे शिवसेनेतल्या काही मंत्र्यांचे आमदारांचे फोन दिल्लीवरून टॅब होतात असं देखील त्या ठिकाणी म्हणतात. नाही, बघा, आता ही काही संजय राऊतांना आकाशवाणी झाली की मला माहिती नाही. फक्त महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करायचा आणि आमच्यामधलं जे पोषक वातावरण आहे ते घडवून करायचा प्रयत्न करायचा, या अशा पोरखेळपणाला आम्ही काही जास्त महत्व देत नाही. बीडमध्ये वाळू तस्करांवर कारवाई झाली, मात्र रत्नागिरीमध्ये अद्यापही कारवाई झाली नाही. वाळू तस्कर मोठ्या प्रमाणात. मी आज जिल्हा नियोजनची बैठक झाल्यानंतर महसूल असेल, ग्रामविकास असेल,
औषध प्रशासन असेल आणि अन्न पुरवठा असेल, माझ्या ह्या चारही विभागाची मी आढावा बैठक जिल्ह्याची लावलेली आहे. त्याच्यामध्ये ज्या योग्य सूचना द्यायच्यात ते मी देणार आहे. साहेब, चिरा इंडस्ट्री सुद्धा आहे, मात्र अवैध चिरा वाहतूक आणि ओव्हरलोड चिऱ्याची वाहतूक या संदर्भात आपण काय माहिती आणि आढावा घेणार? नाही, मी आढावा एकंदरीत महसूल विभागाचाच घेणार आहे. परंतु चिरेखाणीच्या बाबतीत मी एकंदरीत नक्की सांगेन की चिरेखाण म्हटल्यानंतर ह्याच्यामध्ये आपले अतिशय लहान स्वरूपातले आपले व्यावसायिक ह्याच्यामध्ये गुंतलेले आहेत आणि चिरा व्यवसाय हा फक्त कोकणामध्ये होतोय आणि चिऱ्याचा वापर बांधकामाकरता हा घरकुलांसाठी देखील होतोय, इथल्या जी काही बांधकामं आहेत त्याकरता देखील होतोय. एकंदरीत इथल्या स्थानिक व्यवसायांना ताकद देण्यासाठी, महाराष्ट्राचा महसूल न बुडवता त्यांना ताकद कशी देता येईल ह्यासाठी नक्कीच नवीन जे वाळू धोरण आहे किंवा नवीन जे गौण खनिजचे धोरण आहे हे नक्कीच उपयोगी ठरेल आणि कोकण पट्ट्यामध्ये असलेल्या चिरेखाणींना त्यांना परवानगी घेत असताना त्रास होणार नाही ह्याची देखील आम्ही काही पॉलिसी तयार करता येईल का असा मी प्रयत्न करतोय आणि इथल्या व्यावसायिकांना मजबूतीने कसं उभं करता येईल ह्यासाठी मी प्रयत्नशील आहोत. दादा, अख्ख्या राज्यामध्ये वाळूचं धोरण ज्यावेळी निश्चित करण्यात आलं होतं त्यावेळी डेपो निर्माण केले गेले होते. मात्र राज्यामध्ये वाळूचे डेपो जे आहेत ते सुरू आहेत. मात्र रत्नागिरीमध्येच फक्त एक वेगळं धोरण राबवलं गेलं. 2000 ब्रास वाळू अद्याप डेपोमध्ये शिल्लक असताना देखील त्यांना परवानगी दिली जात नाही जिल्हाधिकाऱ्यांकडनं. नेमकं काय नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात बांधकाम जे आता निर्णय असा आहे, मागच्या पॉलिसीमुळे आता जे एक्झिस्टिंग पॉलिसी आहे त्यात जे डेपो तयार केले गेले होते ते मागच्या पॉलिसीनुसार त्यांनी त्याचा लिलाव करणे आहे. नवीन पॉलिसी येईपर्यंत जुनी पॉलिसी तर चालूच आहे, त्यामुळे थांबवण्याचा कुठला संबंध नाही. पण जर का रत्नागिरी जिल्हा असं झालं असेल तर माझ्या आढावा बैठकीमध्ये त्याचा खुलासा येईलच आणि योग्य ती कारवाई आम्ही करायला सांगू. 2000 ब्रासचं वाळू जो आहे तो डाटा शिल्लक आहे. चिपळूणमध्ये पण तशाच परिस्थिती नाही, त्याच्यावरती योग्य ती कारवाई करण्याचे आदेश मी जर का आपली जर दिलेली माहिती योग्य असेल तर आजच ते आदेश दिले जातील. कारण घरकुलांचे जे आहेत ना, घरकुलांसाठी लागणारी जी वाळू आहे ती डेपोमध्ये आजच आम्ही त्या आदेश माहिती करून मी आजच आदेश देईन. धन्यवाद. उदाहरण रत्नागिरीत पाहायला मिळत आहे. शिवसेना महाराष्ट्रातलं अनोखं उदाहरण रत्नागिरीत पाहायला मिळत आहे. शिवसेना 2 आणि पक्ष कार्यालय असं एक शाखा एकच असं एकंदरीत कारभार सुरू होणार आहे, कसं पाहताय? नाही, मला त्या बाबतीत माहिती नाही. माहिती करून बोलतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.